प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 17 डिसेंबरचा भाग आजचा ऐकत आहात तुम्ही. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी आजच्या भागातनं प्रत्येकाची मतांतरे ऐकवली आहेत. तसं ऐकायला ते भारी वाटलं की प्रत्येक जण एका चुकीवरनं कसं जज करतात बघा. म्हणजे प्रत्येक माणसाची कशी टेंडन्सी असते, विचार करण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती बघा कशी असते. आता हे मधुभाऊ म्हणतात, गेल्या जन्मी मी कुठली पापं केली होती, हा दिवस बघण्यापेक्षा मी जेलमध्ये फाशी गेलो असतो ना तर फार बरं झालं असतं कुसुम. काल म्हटलं होतं ना मी प्रेक्षकांनो, जसं इमोशनल अत्याचार तसं चालू आहे या दोघांवरती. खरंच इमोशनल अत्याचार चालू आहेत. आता ही सायली बिचारी म्हणते, मधुभाऊ असं नका हो बोलू मधु, अजून या सायलीच्या डोळ्याची संततधार चालूच आहे. मग हे मधुभाऊ म्हणतात, तुला गुन्हा करताना लाज नाही वाटली ग, माफी मागताना पण लाज कशाला वाटेल ना. बरोबर आहे तुझं. अगं मला लाज वाटायला पाहिजे होती. नाही, जिला मी मुलगी मानलं ती इतकी बेताल वागली, हे सगळं बघून मी अजूनही जिवंत आहे याची लाज तर मलाच वाटली पाहिजे ना, मलाच लाज वाटली पाहिजे. आता असं बोलून मधुभाऊ किती वेळ सायलीकडे बघतात असे. अरे देवा प्रेक्षकांनो, बिचारे सायली अर्जुन त्यांनी हा इमोशनल टॉर्चर किती सहन केलाय बघा. आता हे मधुभाऊ खूप भावुक होतात. आता त्यांचं हे भावुक होणं अत्यंत योग्य आहे. आता हे मधुभाऊ असे खाली बसले आणि एकदम असे खचून गेल्यासारखे बोलतात. ते म्हणतात, मी माझ्या आश्रमातल्या लोकांना किती निगुतीने वागवलं. प्रत्येक बाळाला आईची माया, बापाचं प्रेम देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला. ज्या घरात सभ्य आणि सुसंस्कृत माणसं राहतात असे एक घर उभं केलं होतं मी. पण नाही, कानशिलात लगावावी अशी एक जाग आली आणि लक्षात आलं की हा तर आश्रमच होता, ते कधी घर झालंच नाही. काही जणांनी तर तात्पुरता आश्रय घेतला आणि मन मानेल तसं वागायला निघून गेले. उत्तर द्यायला त्यांना त्यांचा सख्खा बाप होताच कुठे. अरे देवा प्रेक्षकांनो, आता सायलीला फार वाईट वाटतंय हो. सायली म्हणते, असं नका हो बोलू मधुभाऊ, तुम्ही मला पोरकं करताय. तुम्ही माझे वडीलच आहात मधुभाऊ, तुम्हाला पूर्ण हक्क आहे मला जाब विचारण्याचा. मग आता मधुभाऊ म्हणतात, तू मला जाब द्यावास असं कुठलंही नातं तुझ्या माझ्यात नाहीये. अरे देवा, आता बिचारी सायली कसं तरीच करते. आता मधुभाऊ म्हणतात, माझं नातं होतं त्या सौशी, जी सौ सच्ची होती. सून म्हणून वावरणाऱ्या त्या मुलीमध्ये ह्यातले कुठलेच गुण दिसले नाहीत मला. आता मधुभाऊंनी हे असं कसं ठरवलं असेल प्रेक्षकांनो. मधुभाऊ म्हणतात, ही मुलगी अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी आहे, जी समोरच्या माणसाच्या मनाशी खेळते आणि त्या लोकांना फसवते. हे सगळं ऐकून बिचाऱ्या सायलीवरती असे घणाघती वार होते. आता मला परफेक्टली मराठी इथे बोलता येईना प्रेक्षकांनो, काय बोलू. पण आता मधुभाऊ असे उठून उभे राहतात आणि म्हणतात की या मुलीशी मला अजिबात कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. मला तुझ्याशी कुठल्याच प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीयेत. आता ही सायली खूप रडते आणि त्यांच्या पायाशी पडते आणि म्हणते, असं नका बोलू हो मधुभाऊ, असं नका बोलू, मला माफ करा मधुभाऊ. असं म्हणून ती बिचारी काही त्यांचे पाय सोडे ना, ती खूप रडत असते. कमाले ना प्रेक्षकांनो, रडायची, माझं तर डोकं दुखलं असतं बाई. आता सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, असं नका करू. मग आता मधुभाऊ म्हणतात, कुसुम हिला माझे पाय सोडायला सांग. मग हे सायली म्हणते, नाही मधुभाऊ, आधी माफ करा मगच मी पाय सोडेल. पण मधुभाऊ म्हणतात, कुसुम आणखीन काही सहन करण्याची शक्ती नाहीये माझ्यात, मला शांतपणे बसू दे जरा. बरोबर शांत बसायचं ना, कशाला तर सायलीला इतके टोचून बोलतायत सगळे. मग कुसुम म्हणते, हो मी बोलते सायलीला. सायली, अगं त्यांना आता काही बोलू नको, जाऊ दे ग त्यांना. मग सायली म्हणते, कुसुमताई त्यांना सांग ना, मला माफ करा ना मधुभाऊ, प्लीज मला माफ करा. पण कसलं काय, मधुभाऊ सायलीला टोचून बोलले आणि आता सायलीचा ते पाय सोडला त्यांनी आणि निघून गेले. अरे देवा, कोणीतरी त्या सायलीला शांत करावं प्रेक्षकांनो. आता तिचं रडू पाहून मलाही असं वाटतंय रडून घ्यावं एकदाच चांगलं खूप सारं. ती किती रडतीये बघा ना प्रेक्षकांनो, कसं तरीच होतंय मला ते रडणं बघून. आता ही कुसुम त्या सायलीला अशी जवळ करते बघा प्रेक्षकांनो. मला फार आवडलं बाई कुसुमताईचं वागणं. आता कुसुम सायलीला पटकन कुशीत घेते आणि म्हणते, ए बेटा सायली, अगं शांत हो ना. अगं तुम्ही दोघेही माझेच आहात ग, शांत हो बरं तू सायली, तुम्ही दोघं माझेच आहात ग. मला तुम्हा दोघांचीही बाजू पटतीये,
पण मला ह्याच सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती सायली. जे घडायचं ते भयंकर घडलंय. असं नव्हतं ग व्हायला पाहिजे होतं सायली, असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. आता असं म्हणून ती सायलीला खूप वेळ कुरवाळते. चला कोणीतरी आहे बिचारीला आधार द्यायला. पण या अर्जुनचं काय प्रेक्षकांनो, बायका ऍटलिस्ट रडून तरी मोकळ्या होतात, पण पुरुषांना तर बिचाऱ्यांना रडता पण येत नाही. त्यांना आतल्या आत सगळं सहन करावं लागतं. खरंच कमाल असते पुरुषांची. तर आता हा अर्जुन पण बिचारा असाच सफर होतो इकडे. म्हणजे बिचारा एकट्या सायलीवरच नाही तर अर्जुनवर तर प्रचंड मोठे इमोशनल अत्याचार होत आहेत. कल्पनाताईंनी एक चूक जे धरून ठेवली आहे, ठीक आहे त्यांनी खूप मोठा गुन्हा केला, हे सगळं असत्य आहे, जे आहे ते परिस्थिती, पण तरी समजून तर घ्या त्यांना. आज फक्त प्रतिमा त्या सेन्सिबल बोलल्यात प्रेक्षकांनो. सगळा पुढचा सीन बघत राहा. छानच दाखवलंय त्यांनी आज. अर्जुन त्याच्या आईचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अगं मम्मा शांत हो न ग, असं काय करतेस तू, तू बोल ना एकदा माझ्याशी. मम्मा माझं ऐकून घे ना ग एकदा. मम्मा हे काय झालं, कसं झालं, मी तुला सगळं सांगतो. पण आमचं नातं आहे ना, आता तो पुढे बिचारा काही बोलणार तेवढ्यात कल्पनाताई तर काही ऐकायच्या मनस्थितीतच नाहीयेत. त्या म्हणतात, हो तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतं, आज आम्हाला जे पेपर सापडले ते खोटे होते. हो ना अर्जुन, तू आणि सायली आमच्याशी कधीच खोटं बोलला नाहीत ना, आमच्या भावनांशी कधीच खेळला नाहीत ना. अर्जुन हे जर का तुम्हाला सांगणार असशील ना तरच मी तुझं ऐकून घेईल. आता असं बोलून त्या अर्जुनच्या हातातला हात असा झटकतात. मग आता अर्जुनला म्हणतात, पण अर्जुन तू हे कधीच बोलणार नाहीस ना, मला हे काहीही तुझं बोलणं ऐकायचं नाहीये मग, आणि काही तुझ्याशी बोलायचं पण नाहीये. अर्जुन पुन्हा हात धरतो आणि म्हणतो, असं काय करतेस मम्मा, थांब ना. पण नाही, कल्पनाताई आता उठून उभ्या राहतात आणि निघून जात असतात तिथून. तरी पण हा अर्जुन मागे मागे जातो त्यांच्या आणि म्हणतो, मम्मा ऐक ना ग, मला काय बोलायचं ऐकून तरी घे ना. अर्जुन त्याच्या आईला पुन्हा एकदा असं विश्वासाने जवळ घेऊ इच्छितो आणि सांगू इच्छितो की अगं ऐकून घे आई माझं, मी काय बोलतोय. पण नाही बाबा, या कल्पनाताई काहीच ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अहो सांगा याला, ह्याने माझ्या मायेचा जो अपमान केलाय ना, त्यानंतर ह्याच्याशी मला एकही शब्द बोलायचं नाहीये. आता ते प्रतापराव, पूर्णाजी सगळेजण नुसते शांत बसलेत. आता या कल्पनाताई म्हणतात, याच्या खोट्या संसाराची मला आठवणही नकोय आता. आणि आठवायचं तरी काय हो, कोण कोण तर म्हणे ती सायली, जिला मी माझ्या मिठीत घेतलं प्रेमाने, आई म्हणून तिला माया दिली, ते सगळं आठवू का मी. आता पुन्हा या अर्जुनवरचा इमोशनल अत्याचार बघा प्रेक्षकांनो. म्हणजे हे सगळे हर्ट झालेत म्हणून ते अर्जुन सायलीला इतके हर्ट करतात, बाप रे बाप. आता या कल्पनाताईंनी पुन्हा एकदा सगळं मेमराईज केलंय, जे त्यांनी खूप छान दाखवलंय. म्हणजे काय प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटत असेल मी म्हणत असेल की असंही दाखवताय, पण ते ना असं सिक्वली दाखवत आहे की प्रत्येकाच्या काय काय भावना आहेत या दोघांच्या कॉन्ट्रॅक्टवर. यांच्या भावनांची सुद्धा खेळ झालाच आहे, वादच नाही त्यात. आता या कल्पनाताई म्हणतात, मी नातवंडाची स्वप्न पाहिली, त्याचं सगळं आठवू. जे ते बोलतात ना कल्पनाताई, ते सीन आपल्याला व्हिज्युअलाइज केलेत त्यांनी. आता हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा ऐकून तरी घे ना ग माझं. मग कल्पनाताई म्हणतात, अहो यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग केलं होतं मी, किती मूर्ख ठरले हो मी. आता ते सगळं पुन्हा आपल्याला व्हिज्युअलाइज केलंय की कल्पनाताईंनी या दोघांसाठी हनीमूनचं पॅकेज प्लॅन केलं होतं. आनंदाने त्यांनी खूप सगळं म्हणजे स्वप्न बघितले. आता हे सगळं आठवून कल्पनाताईंना खूप त्रास होतोय आणि पूर्णाजी पण आठवतायत या गोष्टी. कल्पनाताई म्हणतात, या दोघांना एकदा सुद्धा अपराधी वाटलं नाही का हो. कसं वाटेल म्हणा, हे दोघं तर जोडीने पूजेला बसले होते. आता या दोघांनी जोडीने पूजा केली ते पण त्यांनी दाखवलंय आपल्याला. म्हणजे प्रत्येक क्षणाला हे दोघं नवरा बायको म्हणून बसायचे, पूजा करायचे, हे सगळं छलावा होता असं त्यांना थोडक्यात वाटतंय. कल्पनाताई पुढे म्हणतात, नवरा बायको म्हणून यांनी प्रत्येक सण साजरा केला हो. अहो यांनी देवाची फसवणूक केली. ज्यांना देवाची फसवणूक करताना शरम नाही वाटली तर तिथे आपण आईबाप कोण आहोत. आता पूर्णाजी पण हे ऐकून अजून रडायला लागतात. अश्विन तिथेच बसलेला आहे, प्रतापराव आहे, चैतन्य आहे, सगळे तिथेच आहेत. आता हा अर्जुन
कल्पनाताईंना म्हणतो, "अगं मम्मा, अगं ऐकून तर घे ग. अगं आमच्या लग्नाच्या वेळेला वेगळी परिस्थिती होती. तुम्ही सगळे समजून का घेत नाहीयेत आम्हाला?" अरे देवा, आता हे वाक्य कल्पनाताईंना पुरेसं झालंय पुढचा आगदावणेपणा करायला. आता त्या म्हणतात, "बघा, बघा ऐकून घ्या. आपणच समजून घ्यायचंय अहो. आपल्या संस्कारांचा झालेला अपमान आपणच समजून घ्यायचाय. पाहिलं का हो? सगळं आपणच समजून घ्यायचंय हो. आपल्या मनाला झालेल्या जखमा त्या सुद्धा आपणच समजून घ्यायच्या आहे ना, आपणच समजून घ्यायच्यात." आता असं बोलून बोलून पुन्हा या कल्पनाताई प्रचंड रडत असतात. अर्जुनला त्यांच्या रडण्यामुळे खूप त्रास होतोय. तो प्रत्येक वेळेला स्वतःला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, पण कल्पनाताईंनी प्रत्येक वेळेला त्याला धुडकावूनच दिलं. अरे देवा, आता हा बिचारा करेल तर काय करेल बरं? यांच्या दोन्हीही घरामध्ये असं सुतकी वातावरण आहे. आता इकडे बघा, हे रविराज, प्रतिमा आत्या ते सगळे काय डिस्कस करतात. तर आता हे रविराज म्हणतात, "बापरे, वाटलं नव्हतं. कायद्याचे सगळे बारकावे माहीत असलेला आपला अर्जुन असा कायद्याचा दुरुपयोग करेल असं कधी, म्हणजे मला वाटलंच नाही. मनाला फारच त्रास होतोय मला हे सगळं ऐकून आणि बघून. आणि त्यातल्या त्यात हे सगळं आपल्या अर्जुनने करावं." आता लगेच प्रिया अशी तोंड वाकडं करते, "हो बाबा, बरोबर आहे तुमचं." आता ही तर लगेच धुतल्या तांदळासारखी निघाली बरं का प्रेक्षकांनो. आता नागराजही बघा कसा तोंडचूक घेतोय. "अरे दादा, एवढं सगळं झाल्यावर तू त्याला आपला अर्जुन म्हणतोयस का? आपला कसा असेल हे सगळं करणारा माणूस? असे माणसं कधीही आपले होत नसतात." मग आता ही सुमन म्हणते, "पण हे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट तर कामासाठी, नोकरी धंद्यासाठी असतं ना, लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मी तर पहिल्यांदाच ऐकलं बाई." प्रिया आता सगळं ते एन्जॉय करते बरं का यांचे मतमतांतरे. आता नागराज म्हणतो, "तो अर्जुन ना अतिशय हुशार वकील आहे. कायद्याचा कसा उपयोग करायचा, आपल्या बाजूने कायदा केव्हा आणि कुठे वळवायचा हे त्याला बरोबर माहितीये. अरे तो तर फायद्यासाठी सुद्धा कायदा वापरून घेतो. सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूने वळवून कशा घ्यायच्या ना हे तर त्याला बरोबर कळतं." मग सुमन म्हणते, "बापरे सायली, सायली तर किती सालस वाटायची. सगळ्यांची काळजी घ्यायची, प्रेमाने वागायची घरामध्ये. ती असं काही करेल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं." म्हणजे प्रेक्षकांनो बघा या प्रतिमा आत्याला किती त्रास होतोय हे सगळं ऐकून. पण ना मी सांगतेय ना ते वाक्य माझं खरं होणार आहे. फक्त प्रतिमा आत्याच पूर्णाजीच्या मदतीने या दोघांना एकत्र आणणार आहे. आता बघा, हा अर्जुन केविलवाणी धडपड करतोय त्याच्या आईला समजून सांगण्याची. आता तो म्हणतो, "मम्मा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ग, पण तू माझ्याशी आता बोलणार पण नाही का ग? अगं असं काय करतेस? अगं तू तू माझ्याकडे बघणार पण नाहीस का? बघ ना ग मम्मा माझ्याकडे." बिचारा असं लहान लेकरासारखा समजवतोय त्याच्या आईला. "बोल ना ग मम्मा माझ्याशी. हवं तर रागव, चीड माझ्यावर, हवं तर आता मार, मार बरं मला मार." आता तो कल्पनाताईचा हात घेतो आणि स्वतःच्या तोंडात फट फट मारून घेतो बिचारा. किती वेळ. पण आता या कल्पनाताई त्याला असं लोटून देतात. यावेळी अश्विनचा जीव होत असतो जरा थोडा थोडा आणि चैतन्याचा पण या कल्पनाताई त्याला दूर लोटत म्हणतात, "अजिबात मला तुला हात लावायचा नाही अर्जुन, मागे हो." नागराज आता इकडे पुढे म्हणतोय, "अगं सुमन, नाटकं आहेत ग सगळी. छी, हे असं कॉन्ट्रॅक्ट करून असं परपुरुषाच्या सोबत राहायचं, ते पण एकाच बेडरूम मध्ये." आता नागराज जेव्हा असं बोलत असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा या प्रतिमा त्याला फार वाईट वाटतं बरं का. आता नागराज म्हणतो, "बघा ना, बेडरूम शेअर करायची एका माणसासोबत, हे सगळं ऐकूनच मला कसं तरी होतंय." मग आता सुमन म्हणते, "हो ना, माणसाचा मुखवटा फाटला की त्याचा वेगळाच चेहरा दिसतो, हेच खरं आहे." आता बघा प्रेक्षकांनो, या प्रियाला कसं आयतं कोलीत मिळालंय. प्रिया लगेच स्वतःला एक्सप्लेन करायला लागते, "हाच तर मुखवटा फाडायचा मी खूप प्रयत्न करत होते." प्रिया आता सगळ्यांना सांगते की मी सायलीला गेली 20 वर्ष ओळखते. तिला हे असले उद्योग करताना बघितलंय मी. तुम्ही तर माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही, त्या स्वार्थी मुलीवर तुम्ही विश्वास ठेवला. आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण ऐकून घेतात. पण आता ते रविराज म्हणतात, "अगं तन्वी, पण तू त्या दोघांचे खोटे घटस्फोटाचे पेपर तयार करून चूकच केलीस ना." मग ही तन्वी म्हणजे प्रिया म्हणते, "बाबा, अहो माझा मार्ग चुकला असेल पण माझा हेतू स्वच्छ होता. तुम्हाला किंवा पूर्णाजीला कुठलाही त्रास व्हायच्या आधी त्या सायलीचा खरा चेहरा मला तुमच्या समोर आणायचा होता. बाबा, मी फक्त आणि फक्त तुमचा विचार करत होते." आता लगे रविराज म्हणतात, "सॉरी रे बेटा, खरंच सॉरी.
तेव्हा परिस्थितीच अशी होती ना की आम्हाला विश्वास ठेवावाच लागला सगळ्या गोष्टी. इतक्या सोंजवळ चेहऱ्याची ही सायली अशी निघेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं आम्हाला. अरे देवा प्रेक्षकांनो, यांनी काय केलं बरं? यांनी काही सुया टोचल्या यांना का काय? म्हणजे असं एक उदाहरणार्थ सांगते मी की या दोघांना काय शिक्षा द्यायची ती एकदाची द्या म्हणावं. बरं, आता माझं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो, झालं गेलं झालं. यांनी अगदी सुसंस्कृत म्हणून घेतात ना स्वतःला, मग स्पष्टपणे या दोघांना समोर बसवायचं, विचारायचं का रे बाबांनो, आता तुम्हाला सोबत राहायचंय का नाही राहायचंय? अगदी साधा आणि सरळ प्रश्न आहे. आणि राहायचं असेल तर झालं गेलं, थोडंसं त्रास होईल यांना विसरायला, पण विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा ना. उगाचच या दोघांना टोचून टोचून बोलण्यात काही अर्थ आहे का? पण नाही. आपण माणसं कशा चुका करत असतो ना, जिथे एका वाक्यात सगळं संपणार असतं तिथे विनाकारण अशी फापट लांबवण लावतो. आता या पूर्णाजी कल्पना ताईला म्हणतात, जाऊ दे कल्पना, आता तू जरा शांत हो बरं, तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं नको त्रास करून घेऊ, त्रास करून काय होणार आहे? जे घडायचं होतं ते तर घडून गेलं की नाही. आता ही विमल म्हणते मागून, हो ताई तुम्हाला कॉफी करू का हो, तुम्हाला बरं वाटेल ना. मग आता लगेच या कल्पना ताई आगदावणेपणा करत म्हणतात, विष द्या, विष, थोडंसं विष द्या मला, मग मला बरं वाटेल. आता असं म्हणून थन थन फन फन करत आपलं त्या जिन्यावरून जाताय आणि बडबड करतात, संपवून टाकीन मी स्वतःला, म्हणजे सगळंच संपून जाईल. आणि आता त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडतात आणि स्वतःला लॉक करून घेतात आतमध्ये. बरं, आता बघा प्रेक्षकांनो, सगळेच जण म्हणजे या कल्पनाताईंना म्हणत असतात की दरवाजा उघड आता. ते प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं ऐक माझं, दार उघड ग. अर्जुन बिचारा म्हणत असतो, दार उघड मम्मा, अगं ऐक ना. अश्विन म्हणतो, अगं मम्मा दार उघड, असं काय करतेस? मग अर्जुन म्हणतो, मम्मा हवं तर माझ्याशी बोलू नको, पण दार उघड ग. मग आता लगेच अस्मिता म्हणते, मम्मा अगं तू काही भलतं सलतं करू नकोस ना आतमध्ये, अगं आम्हाला टेन्शन येतं ग. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा मी काय करू जेणेकरून तू मला माफ करशील? मम्मा मी सगळं करेल, पण तू दार उघड न ग. पण आता हा अर्जुन जेव्हा दरवाजा वाजवताना त्या प्रतापरावांना काय झटका आला कोणाच ठाऊक. आता हे प्रतापराव त्या अर्जुनचा हात धरतात आणि हात असं झटकून टाकतात. अरे देवा, त्यांना एकदाच मारून टाकावं ना, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही, म्हणजे हे सगळे थंड होतील. प्रेक्षकांनो, इतकी टोचतायत हे. आता ते प्रतापराव अर्जुनचा हात जोरात झटकतात आणि म्हणतात, अर्जुन चल मागे हो, अर्जुन बाजूला हो, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. एखाद्या सभ्य घरात काही घडू नये ना, यापेक्षाही भयंकर गोष्ट आपल्या घरात ही घडली आहे आणि हा धक्का पचवणं आम्हाला खूप कठीण जाणार आहे. अर्जुन याद राख, तुझ्यामुळे माझ्या कल्पनाला जर काही झालं ना, तर मी तुला आयुष्यात कधी माफ करणार नाही. पण प्रेक्षकांनो, प्रतापराव आणि प्रत्येक जण किती सोयीस्कररित्या विसरतंय ना सायलीने यांच्यासाठी काय काय केलं होतं. आता हा अर्जुन तर बिचारा सख्खा मुलगा आहे, कोणीच असं त्यांची बाजू घेऊन का बोलत नाहीये, या गोष्टीचं मला जरा जास्तीच दुःख होत आहे. आता हा अर्जुन बघा स्वतःला केवढा मोठा गुन्हेगार समजतोय बिचारा. असं काही दाखवताय जणू काही या दोघांनी इतकं मोठं पाप केलंय की या सगळ्यांचं जगणं मुश्किल झालंय. या सगळ्यांना काय त्रास झाला प्रेक्षकांनो? जो त्रास व्हायचा तो तर या अर्जुन सायलीलाच झाला ना. आता अस्मिता बघा, अस्मिता म्हणते, मम्मा अगं तू या मूर्ख अर्जुनशी वाटलं तर बोलू नको, पण तू दार उघड. म्हणजे ज्यांची लायकी नाहीये ते पण तोंड सुख घेत आहे. मी कालच बोलले होते प्रेक्षकांनो. अर्जुन बघा बिचारा असा भांबवलाय आता आणि असा तिथेच बिचारा बाजूला उभा आहे, म्हणजे त्याला त्याच्या आईला आई म्हणायचा सुद्धा अधिकार नाहीये असं त्यांनी दाखवलं. आता इकडे बघा, ही सुमन, जरा मोठा दाखवलाय त्यांनी एपिसोड, पण छानच दाखवलाय. माझ्या आवाजात ऐकायला आवडला असेल तर एखादा लाईक नक्की करा. आता बघा प्रेक्षकांनो, प्रतिमा त्या कशी बाजू घेतात सायलीची. आता ही सुमन म्हणते, शेवटी आईचे संस्कार ते आईचे संस्कार, हिला आई नाही ना त्या सायलीला, म्हणून ती अशी निपजली. मग प्रतिमा त्या म्हणतात, असं का बोलताय तुम्ही सायलीला? मी तिला गेले काही महिनेच ओळखतीये, पण तुम्ही सगळे तर तिला गेले 1.5 वर्ष ओळखत असाल ना. आज तिच्याबद्दल एक नवीन गोष्ट कळली तर तुमच्या सगळ्यांचं मत एवढं कसं काय बदललं? तिने जे काही केलंय ते का केलंय हे सुद्धा कोणी रागाच्या भरात ऐकून घ्यायला तयार नाहीये. म्हणजे बघितलं ना प्रेक्षकांनो, मी म्हंटल ना फक्त प्रतिमा आत्या सेन्सिबल आहे या घरात. मग आता लगेच ही प्रिया म्हणते, अगं आई तुला त्या सायलीचं वागणं बरोबर वाटतंय का? ती सायली तुला चुकीची नाही वाटत आहे का? मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगं असं नाही म्हणायचं मला, पण कमीत कमी आपण सगळ्यांनी शांतपणे त्या दोघांच्या असं वागण्याच्या मागे काय कारण आहे ते तर जाणून घ्यायला पाहिजे ना. आता या गोष्टीचा रविराज जरा विचार करायला लागलेत बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा, नागराज कसा म्हणतो, कशाला वहिनी, कशासाठी नाही, म्हणजे कशासाठी विचार करायचा?
नाही आम्हाला माहितीये ती सायली तुला खूप जवळची वाटते, ती म्हणजे तुझा जीव आहे तिच्यामध्ये, पण तिच्या ह्या अशा चुका पोटात घालायच्या असं काही दादाला सांगू नको बरं वहिनी. आता त्या प्रतिमा त्या म्हणतात, असं कशाला सांगू मी, मला फक्त एवढंच म्हणायचंय की पूर्णाईने आणि कल्पनाने त्यांचा राग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायला हवा, शांतपणे या दोन्ही मुलांशी बोलायला हवं, तरच कळेल ना त्यांना की या मुलांच्या मनात नेमकं काय आहे. आता रविराज म्हणतात, प्रतिमा हे बघ, तू काही यामध्ये पडू नको बरं, आणि पूर्णाईला कुठलाही सल्ला द्यायला जाऊ नकोस प्लीज. काय आहे ना, आधीच या दोघांच्या लग्नामुळे त्यांना खूप त्रास झालाय, त्यामुळे तू विसरू नकोस हे सगळं. हे बघ, तू काही याच्यात पडू नकोस, आणि त्या दोघांना आता आपल्याही आयुष्यात कसलंही स्थान मिळता कामा नाही बरं प्रतिमा. आता प्रतिमा त्याला नवलच वाटतंय की रविराज असे कसे बोलतात, एवढे मोठे वकील असून सुद्धा, म्हणजे जसं आपल्याला वाटतंय तसंच या प्रतिमा त्याला वाटतंय बरं का. आणि आता त्या बिचाऱ्या काहीच बोलत नाहीत, रविराज असं बोलून तिथून उठून जातात. पण आता प्रतिमा त्या मात्र या गोष्टीचा खूप विचार करताना आपल्याला दाखवलाय. सगळे गेल्यावर सुद्धा प्रतिमा त्या अशा तिथेच बसलेल्या आहेत. आता या आजच्या एपिसोडचं शेवटचं सीन बघा प्रेक्षकांनो. सायली बिचारी अशी थंडीची तिथेच झोपलेली असते खाली चटईवरती. आता ती सुमन येते तिथे, सॉरी कुसुम येते तिथे, आणि त्या सायलीच्या डोक्यावर असा हात फिरवायला लागते. बिचारी सायली हो प्रेक्षकांनो, तिला थंडी वाजत नसेल का, इथे आमच्याकडे मरणाची थंडी पडली आहे, म्हणजे अक्षरशः दुपारचे 12, 1, 3 का वाजेना, पण थंडी काही कमी घ्यायचं नावच होत नाहीये. तुमच्याकडे पण एवढीच थंडी पडली आहे का हो? आमच्याकडे फार थंडी पडली आहे. तर आता इकडे सायली अशी रडत असते आणि ही कुसुम तिच्या डोक्यावरनं अशी हात फिरवत असते. कुसुमला सायलीच्या या अवस्थेचं फार वाईट वाटतंय. आता बघा प्रेक्षकांनो, काय ते सेन्सिबल बिचारी ही कुसुम आणि प्रतिमा त्या वाटतात मला या क्षणाला. आता सायली अशी उठून बसते कुसुमशी बोलायला. मग आता कुसुम म्हणते, अगं सायली नको इतकी रडू ग, अगं नको स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघ, तुम्ही दोघं जण जर आधीच एकमेकांशी बोलला असतात ना, तर आधीच तुम्हाला निर्णय घेता आला असता की नाही. मी तुला ह्यासाठीच म्हणत होते सायली की बोल अर्जुनशी, बोल, आज ही वेळ आलीच नसती ना ग. मग आता ही सायली म्हणते, अगं कुसुमताई, सत्य अशा प्रकारे सगळ्यांच्या समोर येईल हे थोडीच आम्हाला माहित होतं ग, या गोष्टीची कल्पना सुद्धा आली नाही आम्हाला. मग कुसुम म्हणते, अगं ती प्रिया, तिने या आधी सुद्धा तुमचं कॉन्ट्रॅक्ट जगासमोर आणायचा प्रयत्न केला होता ना, पण त्यानंतर ती गप्प बसेल असा विचार आपण कसं काय केला ग सायली, आणि हे सगळं करून त्या पोरीला काय मिळालं कोणाच ठाऊक. आता सायली म्हणते, अगं कुसुमताई, अगं तिला या वेळेला दोष देण्यात काही अर्थच नाहीये ग, अगं लपवा छपवी तर आम्हीच करत होतो आमच्या नात्याची, त्यामुळे तिला बोलून काय उपयोग आहे. आता कुसुम म्हणते, हो सायली, अगं तू आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे लपवाछपवी करतच होतात ना. सायली बघ, यासाठी मी म्हणत होते, तू जर आधीच तुझं मन मोकळं केलं असतं ना अर्जुनकडे, तर आज ही वेळ आलीच नसती. पण सायली, का ग, नशीब आजचा मुहूर्त तुम्हाला मिळाला होता ना. काय ग सायली, नाही म्हणजे हे सगळं घडण्याच्या आधी तुम्हाला एकमेकांबरोबर थोडासा वेळ घालवता आला ना, म्हणजे बोललात ना तुम्ही एकमेकांच्या मनातलं. मग सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्जुन सर मला म्हणाले की त्यांना माझ्याशी काही बोलायचंय, आणि ते काही बोलणार तेवढ्यात आईंचा फोन आला. ते खूप आनंदात होते ग, त्यांनी बोलायला सुरुवात पण केली होती माझ्याशी, पण तेव्हाच आईंचा फोन आला आणि सगळंच राहून गेलं. बरं ही येडी एका, हिला एवढं पण समजे नका अर्जुनच्या मनात काय येते, म्हणजे तो एवढा आय आय म्हणत होता तरी हिला पुढचं काही समजलं नाही, काही आपलं. तर आता तिच्या या वाक्यावर त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता लगेच बघा पुढच्या भागात सायली पंजाबी ड्रेस वगैरे घालून बसलेली आहे. आता त्या अर्जुनचा फोन आलेला असतो तेव्हा मधुभाऊ तिला म्हणतात, सायली तू जर अर्जुनच्या संपर्कात राहिली तर माझं मेलेलं तोंड बघशील. आता त्या अर्जुनशी सुद्धा सायलीने बोलायचं नाही. मग आता हे कोणत्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करतील बरं. पण आता हे दोघं एवढ्या सगळ्या संकटाचा सामना करून एकमेकांना कसे भेटतात, कसे बोलतात, हे बघणं जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग खूपच मोठा होता बाई. लाईक करायला विसरू नका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. आपल्या जुनं चॅनल होतं ना मी यानं गावालं, त्याच्यावरती अप्पूचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका हा, नवीन मालिकेचा. या मालिकेनंतर लगेच रिव्ह्यू मी तो देते आणि नंतर मातीच्या चुली देते. तर हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात नवीन भागासहित उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.